हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशात सर्व. प्रथमतः तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, कोकणचा नील या चॅनलवरती. आणि आता मी येलो आहे इथे स्टेशनला. बघा, खूप दिवसांनी हे आहे आमचा वैभववाडी रेल्वे स्टेशन. आणि आता वाजलेत 5:15 शकतास. ही माझी गाडी इथे 7वा नंबर लागला आहे. तर 5 वाजता येईल. म्हणजेच तुमका जर नंबरात गाडी लावूची असेल तर 5 वाजता येऊन जमत नाही. त्यासाठी तुमका रात्री 3 वाजता तरी येऊचा लागता. तेव्हा कधी तुमचं पहिलं तर 3रा नंबर लागणार. आणि गाडी येणार आता 8-9 वाजता. नंबर लावणार सकाळी 3 वाजता येऊन. तर अशी स्टेशनची कहाणी आहे. ठीक आहे, पोटा पाण्यासाठी तेवढं करूच लागतं. आणि आज मी खूप दिवसांनी येईल स्टेशनला, कारण मध्ये भाजीच्यामुळे योग भेटत नव्हता. चला आता जरा झोपून घेत आहे, कारण मधल्या वेळेत काय करणार. ठीक आहे, बाय बाय, भेटूया उठल्यावर. तर मंडळी, आता सकाळचे 6 वाजलेत, 6 वाजून गेलेत. ठीक आहे, आणि हे आपला रेल्वे स्टेशन. जरा म्हटलं जरा रनिंग करूया सकाळी सकाळीच. तेव्हा रनिंग करू तुम्ही पण. मस्त थंडी आहे. चला भेटूया थोड्या वेळात. जरा मस्त एक जरा अंग गरम करते सकाळी सकाळी थंडीतून. बाय बाय. कॅमेरा हलता हो ना. बॅकग्राऊंडला बघा, ब्ल्यू स्क्रीन लावले. बघूया, हे बघा. मंडई खूप दिवसांनी स्टेशन राहिलं आहे, त्याच्यात पुन्हा रनिंग सुरू केलं आहे. खूप वेळानंतर लय भारी वाटतं. त्याच्यात सकाळचं वातावरण एकदम नॅचरल. गावचं वातावरण. म्हणून मंडळी, गाव असता समजला. तुम्ही किती पण मुंबईत राहा, कोकणी माणसाचा मन हे नेहमी गावाकच रमत असता. तर मागा एक सांगा की जसं मी निर्णय घेतला आहे मुंबईवरून गावी येण्याचा, तर तुमच्यापैकी कोणी असा निर्णय घेतला आहे का की बाबा आपण गावी जाऊन सेटल होऊया? तर कमेंटमध्ये एक हे करा, DM करा की मी सुद्धा गावी आलो आहे, म्हणून गावी सेटल झालो आहे. बघूया तरी किती जण आहेत. काय भारी वातावरण आहे सकाळी सकाळीच. हे आमचा वैभववाडी स्टेशन, रेल्वे स्टेशन. इंजिन तर ह्या आमचा वैभववाडी रोड रेल्वे स्टेशन. आणि बघू शकतास सकाळपासून किती लाईन लागले बघा रिक्षाची. 1 2 3 4 5 6 7. माझा 7वा नंबर आहे. 8 9 10 11 पर्यंत आता अजून येतील. ही वैभववाडी साईडला लाईन आहे. आणि हे इकडे हे मॅजिकत. ही रिक्षा तऱ्या साईडला लागले. तर एक मॅजिक 3 रिक्षा असे इथे हे सिस्टम आहे. बघूया आता किती भरतात. त्याला भेटूया थोड्याच वेळात. थोडा नाश्ता करून घेते आता.
म्हणजे नाश्ता करायला या. आईनं आज सकाळी 4 वाजता उठून बनवलेला नाश्ता. वा, मेथीची भाजी आणि भाकरी ज्वारीची जी काही जोंत यायची काहीतरी. आणि सर्वांना थँक्यू आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. कारण की काही दिवसात मी बघतोय खूप कमी वेळेत माझे ना सबस्क्रायबर वाढत आहेत. खूप मस्त वाटतंय बघून की माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडत आहेत. म्हणजे त्याच्यावरून समजते की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत. तर असंच मला सपोर्ट करा आणि व्हिडिओजला लाईक करा, सबस्क्राईब करा. फटाफट जरा चॅनल मॉनिटाईज होऊ दे. ठीक आहे, चला भेटूया थोड्या वेळात. मित्रांनो जस्ट गाडी आली आहे आणि बघू शकता आणि रिक्षाची लाईन बघा किती अशी करते. 7वा नंबर आहे माझा. नंबर ह्या ट्रेनवर मिळेल की नाही सांगू शकत नाही. बघूया, चान्स कमी आहे तरी पण ट्राय करूया. वैभवडे मंडळी. तर आता मी आलोय माझ्या गावात, माझ्या शाळेमध्ये, केंद्र शाळेमध्ये. तिथे माझं शिक्षण झालं इयत्ता 5वी ते 7वी. इयत्ता 5वी ते 7वी माझं शिक्षण झालं. तर इथे आता मी आलोय त्याचं कारण म्हणजे काल आपला संविधान दिवस होता आणि त्या दिवसाचं औचित्य साधून आमचे जे मंडळ आहे, गावचं मंडळ, नादोडे बौद्धजन सेवा मंडळ ग्रामीण शाखेचं मंडळ आहे. या मंडळातर्फे आमच्या जे गावातले जे शाळा आहेत, प्रत्येक वाडीमध्ये, आमच्या वाडीमध्ये, परत हे गावामध्ये, तर या शाळांमध्ये आपले जे भारतीय संविधान आहे त्या संविधानाची एक प्रत या आमच्या मंडळातर्फे आम्ही ह्या शाळेला एक भेट देत आहोत. त्यासाठी आम्ही आता इथे सर्वजण आलो आहोत. बघू शकता, दाखवतो समोर. तर आमच्या गावची वाडीची सर्व कार्यकर्ते ते आले होते. हॅलो मंडळी, कशा आहात सर्व? तर आज सकाळी स्टेशनला जाऊन आलो. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असणारच, दुपारच्या वेळी आम्ही प्रत्येक शाळेमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर मग काय घरी आलो. घरी आल्यानंतर मग जेवण झाल्यानंतर संध्याकाळी जरा झोपलो मी दुपारी. आणि संध्याकाळी जायचं होतं शेतामध्ये, जरा कुळीत पेरूक जायचं होता. पण ते काही शक्य झालं नाही, कारण की जेवणच एवढा जास्त झाला की डोळेच उघडले नाही.
आणि मग संध्याकाळी एक भाडा येईल, आता डॉक्टरचा भाडा येईल इमर्जन्सी, त्या भाडा घेऊन गेलं आहे. आणि आता जस्ट घरी येईल आहे मी भाडं घेऊन. आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत 7:30. आता 7:30 वाजले आहेत. आता काय जेवणार आणि झोपणार. तर मग आजचा हा ब्लॉग मी इथं स्टॉप करतो आहे. आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत जर तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओला कंटिन्यू असाल तर प्लीज, मी दरवेळी सांगतो आहे, आता पण सांगतो आहे, व्हिडिओला जरा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच डेली व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येईन. ओके. शूट काय डेली करता येतात, पण तेवढे एडिट पण करावे लागतात ना. तर वेळात वेळ काढून मी तेवढे एडिट करतो, कारण त्याला वेळ पण जातो जरा. ठीक आहे, मी प्रयत्न करतो आहे. आणि मला तुमचा प्रतिसाद पाहिजे, तुमची साथ पाहिजे. असेच सोबत राहा. आणि सर्वात आधी खूप खूप तुमचे धन्यवाद, कारण की बऱ्यापैकी माझे फॉलोअर्स वाढत आहेत आणि बघून मस्त छान वाटतं जरा. मस्त. थँक्यू. असेच प्रेम करत राहा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.